गेल्या काही वर्षांमध्ये भाजपमध्ये आयात नेत्यांचा मोठा भरणा झालाय। काँग्रेस असो, शिवसेना असो की आणखीन कोणताही पक्ष त्यांच्या नेत्यांना भाजपने मुक्त हस्ते प्रवेश दिलाय। मात्र आता भाजपने आपला मोर्चा काँग्रेसकडे वळवला असल्याची चर्चा रंगली आहे आणि त्याला कारण ठरलंय भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांची व्हायरल झालेली एक ऑडिओ क्लिप। पाहूया त्या संदर्भातला हा खास रिपोर्ट। भाजपचं आता मिशन काँग्रेस। बावनकुळेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। काँग्रेस नेत्यांना भाजप गळाला लावणार। एकेकाळी भाजप स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणून घेत असे आणि तत्वांवर चालणारी कार्यकर्त्यांची फळी असल्याचा दावा भाजपचे नेते करत असतात। मात्र गेल्या काही वर्षात भाजपचा आयात उमेदवारांवरच भर दिसून आलेला आहे। आता उमेदवारांसोबतच कार्यकर्त्यांनाही भाजप दरवाजे खुले करतंय। काल भाजपच्या पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना नेमकं चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले ऐकूया। संग्राम फोटोसारखे जेवढे काही दिसतील तुम्हाला तेवढे घेऊ नका। काय म्हटलं मी उदाहरण, आता काँग्रेस खाली करू, तुम्ही तुमची चिंता नको करा, तुमच्याकडे बसलो ना आम्ही, तुम्ही आपलं माझं काय होईल चक्करमध्ये करावं, माझं काय होईल त्याला आणलं तर तुम्ही काँग्रेस पार्टी खाली करू नका। काँग्रेस पार्टी जेवढी तुम्ही कमी कराल तेवढा तुमचा राजकीय फायदा आहे। तुमच्याकडे देवेंद्रजी आहे, मी आहे, मुरली अण्णा मोड बसलाय, आम्ही सारू बसलाय, आम्ही तुम्हाला नाही देऊ, त्याला नाही देणार आहे। भाजपा जेव्हा तिकीट देतं तेव्हा भारतीय जनता पार्टी ही आपल्या कार्यकर्त्यांवर विचार करतात, नंतर बाकी कार्यकर्ते। बावनकुळे यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केलाय, तर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपला चांगल्याच कानपिचक्या दिल्या। चंद्रशेखर बावनकुळे हे त्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत, हे मंत्री आहेत। त्यांना थोडीशी जरी लाज वाटली असती तरी त्यांनी विधान केलं की काँग्रेस फोडा, अमुक फोडा, तुमचा पक्ष विचारधारेवरती वाढवा। यापूर्वी भाजपच्या संदर्भात मी टिप्पणी केली होती की भाजप ही काँग्रेसची नेते खाणारी चटकीन आहे। आता या चटकीनीचं पोट नेते खाऊन भरलं नाही म्हणून आता हे कार्यकर्त्यांना खायच्या मागे आता भाजप लागलेली आहे। ईडीची भीती दाखव, पोलीसची भीती दाखव, केसची भीती दाखव, सत्ता कर आणि विरोधकांना फोडण्याचा जो एक प्रयत्न भाजप करते त्याचा आम्ही निषेध करतो। आता या वक्तव्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी सारवासारव केली आहे। मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते अस्वस्थ असून त्यांना भाजपमध्ये काम करण्यासाठी भाजपचे दरवाजे खुले असल्याचं त्यांनी म्हटलंय। काँग्रेस पक्षामध्ये ज्या कार्यकर्त्याला असं वाटतं की विकासाच्या प्रवाहात यायचा आहे, जो बूथवरचा कार्यकर्ता आहे, तालुक्याचा कार्यकर्ता आहे, जिल्ह्याचा कार्यकर्ता आहे, त्या सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाचे दार उघडे करा आणि त्यांना विकासाच्या मूळ प्रवाहामध्ये आणा। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सारवासारव केली असली तरी पोटातलं ओठात आल्याची चर्चा राजकीय पटलावर रंगलेली आहे। तर मग काँग्रेसचे नेते खरंच भाजपच्या संपर्कात आहेत का आणि ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत का हे आगामी काळातच स्पष्ट होईल। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।